आपण शिकवत असताना शिकण्याकडे कसं एन्जॉयमेंट म्हणून पाहता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपले जे रिसोर्स पर्सन तिकडे आलेले आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते सर्व मोठे मोठे तज्ज्ञ आहेत, ज्यांनी रिसर्च केलेला आहे, फिजिक्समध्ये रिसर्च केलेला आहे, केमिस्ट्रीमध्ये रिसर्च केलेला आहे, विषयांमध्ये रिसर्च केलेला आहे. तसंच ज्यांना शिकवण्याच्या बद्दल चांगली हातोटी आहे, ज्यांना कम्युनिकेशन कसं करता येईल याची चांगली माहिती जाण आहे, असे ते रिसोर्स पर्सन आपण निवडलेले आहेत किंवा त्यांचे सहकार्य आम्हाला मिळालेले आहेत. या सर्व ॲक्टिव्हिटी बेस्ड पद्धतीने शिकवण्याचा ते प्रयत्न करते. तुम्हाला माहितीच आहे तुमचे सगळे जे पाठ्यपुस्तकं आहेत, तुमची जी टेक्स्ट बुक्स आहेत ती सगळी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवरती आधारलेली आहे. मी पुष्कळसे CBSEचे सिलेबस वाचले, पुष्कळसे पुस्तकं वाचले, तसेच महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं वाचले आणि हे पाहिलं की ते सगळे खूप छान लिहिलेले आहेत. तर ते खूप मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी लिहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला काही असं म्हणू शकत नाही की आम्हाला त्याच्यात भर घालण्याची गरज आहे. पण ते इम्प्लिमेंटेशन करत असताना आपण कसं चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करू शकू याच्याकडे आपला तो कल राहणार आहे. शिक्षकांच्या लेखकांनी खूप छान पद्धतीने लिहिलेले आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण शिकलो, आम्ही जसे शिकलो या व्यासपीठावरती जे आम्ही सगळे जे 60+ मंडळी आहोत, आम्ही जसे शिकलो त्या काळामध्ये घोकमपट्टीवरती फार लक्ष दिलं जात असायचं. पाढे पाठ करा, टेबल्स पाठ करा, ग्रामरचे रूल्स पाठ करा वगैरे वगैरे. आपण सगळे घोकमपट्टी करूनच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आजचे जे तुमचे पुस्तक आहेत ते सगळे घोकमपट्टी ओरिएंटेड नाही आहेत, रोट लर्निंग बेस्ड नाही आहेत. ते व्हिज्युअलायझेशन तुम्ही कसं करू शकता, कॉन्सेप्टला समजू कसं शकता याच्यावरती ते ओरिएंटेड आहेत. आता समजणं म्हणजे काय, मला जे समजतं तुम्हाला जे समजतं ते वेगळे वेगळे असू शकतात. त्याच्यामुळे आपण एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्याला आपण म्हणतो ॲक्शन वर्ब्स. यू शुड बी एबल टू एक्सप्लेन थिंग्स, यू शुड बी एबल टू कॅल्क्युलेट थिंग्स, यू शुड बी एबल टू डू थिंग्स. म्हणजे हे सगळे ॲक्शन वर्ब्समध्ये आपण कसं शिकवू शकतो याचा सगळा विचार या पाठ्यपुस्तक बनवताना केला गेलेला आहे. आणि त्या पुष्कळशा पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी SLO दिलेले आहेत, स्पेसिफिक लर्निंग ऑब्जेक्ट्स हे मेन्शन केलेले आहेत. ते आपल्याला विद्यार्थ्यांना घडवायचे आहेत, ते विद्यार्थ्यांना जागृत करायचे आहेत. तर समजणं याच्याकडे आपण लक्ष देतो. एखादा विद्यार्थी, आपण याची आता पातळी पाहूया. काही विद्यार्थी असे असतील की जे फक्त पाठ्यपुस्तक वाचतील, शिक्षक कसे शिकवत इतके कंटाळवाण्या पद्धतीने, म्हणजे पुस्तकाबद्दल नाही बोलत मी, काही शिक्षक इतके कंटाळवाण्या पद्धतीने शिकवत असतील की ते ॲक्टिव्हिटी नुसते ते वाचत असतील आणि वाचून विद्यार्थ्यांनी समजावं अशी अपेक्षा करत असतील. दॅट विल बी द लोएस्ट लेवल ऑफ एज्युकेशन. इकडे फक्त तो विद्यार्थी वाचतोय, स्वतः कल्पना करतोय, कदाचित असं केल्यावरती असं होत असेल किंवा हा असं होतोय मी ॲज्यूम करतो, कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा ॲज्यूम करतो. दॅट विल नॉट लीड टू व्हेरी इफेक्टिव्ह एज्युकेशन. दुसरी लेवल अशी असेल, तुमच्यासारखे जे शिक्षक आहेत जे जास्त मोटिवेटेड आहेत, तुम्ही स्वतः ते प्रयोग करून दाखवू शकता. तुम्ही प्रयोग करून दाखवत असाल की समजा हव्याच्या बद्दलचा काही प्रयोग आहे, एक फुगा घेतला, फुग्याला दाबला, तुम्ही सांगितलं की कसं दाबला जातोय वगैरे वगैरे. या गोष्टी तुम्ही जे करून दाखवता, विद्यार्थी ते पाहतो, स्वतःच्या हाताने करत नाही आहे. ही सेकंड रग ऑफ एज्युकेशन झाली की त्याच्यामध्ये विद्यार्थी पाहतोय, त्याला ती फील येते, तर तो स्वतःच्या हाताने करत नाही आहे. थर्ड लेवल ती होईल जिकडे विद्यार्थी स्वतःच्या हाताने करून बघेल. माझ्या हाताने मी कृती करून दाखवली, मी ॲक्टिव्हिटी करून दाखवली म्हणून तुम्हाला समजेल असं नाही. तुम्हाला इट विल बी बेटर दॅन जस्ट रीडिंग द टेक्स्ट, बट इट विल बी नॉट ॲज गुड ॲज डुईंग थिंग्स बाय युअरसेल्फ. त्याच्यामुळे ती वस्तू तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने करून बघता तेव्हा तुमच्यामध्ये ती टॅक्टाईल लर्निंग ज्याला म्हणतात, की ती टचनी आलेली जी लर्निंग, जी तुमची मसल मेमरी ज्याला आपण म्हणतो, ती तेव्हा जागृत होईल जेव्हा तुम्ही ती वस्तू तुमच्या हाताने करून बघता, तुम्ही स्वतः करून बघता, त्याच्यातून आलेले प्रॉब्लेम तुम्ही स्वतः फेस करता आणि त्या प्रॉब्लेमचा समाधान तुम्ही स्वतः करता. त्याच्यामुळे दॅट इज द सेकंड लेवल ऑफ और अदर थर्ड लेवल ऑफ लर्निंग. पण इकडे सुद्धा आपला प्रोसेस थांबत नाही. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटी करून बघितली, पण जो आपला कारागीर असतो तो सुद्धा ॲक्टिव्हिटी करून बघतो, म्हणजे तो शिकतो असं नाही. ते शिकण्यासाठी तुमच्यामध्ये कुतूहल सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये पुष्कळ कुतूहल निर्माण होतो आहे, पण ते मला वाटतं आपण प्रश्न जे आहे, प्रश्नोत्तर तुमची जी चर्चा आहे ती आपण
पुढच्या लेवलला आणू आणि त्या लेवलला आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करता येणं हा आपला याच्या पुढचा टप्पा असेल. याच्यावरती आम्ही आमचे सगळे रिसोर्स पर्सन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि कुतूहल तर हे कुतूहल निर्माण करता येणं हे आपल्याला पाहायचं आहे. जे आपले विद्यार्थी जेव्हा पासआउट होतात तेव्हा ते जेव्हा इंटरव्ह्यूला फेस करतात तेव्हा ते इंटरव्ह्यू फेस करत असताना त्यांना कुठल्या प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात त्या टाईपचे प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. ते त्यांच्यामध्ये जागरूक होतील हे आपल्याला पाहायचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कार्यशाळा संपल्यानंतर तुम्ही स्वतः हे व्हिडिओज बनवा आणि तुमच्या विद्यार्थ्यांकडून हे व्हिडिओज बनवून घ्या हे आपल्याला पाहायचं आहे. आता माझं जे इंट्रोडक्शन होतं ते मी आता पुढे नेतो आहे. आता आपण बर्वे सरांच्या हस्ते आपण एक पुष्पगुच्छ म्हणतो आपण दोघांचा आपण आपल्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मान्यवरांचा सत्कार करत असताना आपण एखादं फूल देतो. फूल न देता आपण त्यांना एक पुस्तक देणार आहोत की जे पुस्तक वाचून त्यांना ते जे सायंटिफिक लर्निंग सायंटिफिक टेम्परामेंट याच्याबद्दलचं जे त्यांचं जे हे आहे ते त्यांना अत्यंत पुढे नेता येऊ शकेल. हे सगळे पुस्तकं आम्ही सॉफ्टवेअरच्या पद्धतीने सुद्धा सॉफ्ट कॉपीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहोत. तर मी आता विनंती करतो बर्वे सरांना की त्यांनी माननीय ठाकरे सर यांना हे आपलं पुष्प देऊन म्हणजे प्रकृती नावाचं हे पुस्तक आहे जे लेट जयंत नारळीकरांनी संकलित केलेलं आहे. ठाकरे सरांनी फार वेळात वेळ काढून आपल्याला आज इकडे वेळ दिलेला आहे. तसेच माननीय ढोले सर यांना आपल्या हे पुस्तकाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं विनंती. तसेच प्राचार्य पाटील सर यांना सुद्धा ते पुष्पगुच्छ द्यावा. आता मी सूत्र पुढे अविनाश शिरोडे सर यांना सुद्धा आहे मला वेळ दिल्याबद्दल आभार. आणि याच्यापुढे मी अमित जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी सूत्र पुढे नेलं. आता आपण आपल्या कार्यशाळेचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करूया. डॉक्टर बर्वे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांसोबत जाऊन डॉक्टर ढोले सर, प्रशांत पाटील सर, भोंगरे सर, हे डिजिटल इनॉग्रेशन होत आहे. डॉक्टर बर्वे सरांनी डिजिटल इनोव्हेशनचा प्रोग्राम केलेला आहे. धन्यवाद सर. डॉक्टर बर्वे सरांनी हे डिझाईन केलेलं आहे. आपले जे प्रमुख पाहुणे आहेत तीन त्यांना पुष्पगुच्छाच्याऐवजी मी एक ग्रीटिंग देणार आहे ते तुम्हाला दाखवतो. डॉक्टर बर्वे सरांनी हे स्वतः प्रोग्राम जिओजेब्रातून केलेले आहेत.
इमिडिएट मीटिंग आहे. तुम्हाला तो फोटो येईल आणि नाश्ता होईल आणि दुसरी रांगोळी येईल. ऑन असलेला तुम्ही ऑफ केला सर. बरं, आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे. डॉक्टर प्रशांत पाटील. डॉक्टर संजय ढोरे सर आणि माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे. धन्यवाद सर. आता आपण आपले सन्माननीय अतिथी यांचं मनोगत आपण ऐकूया. त्याआधी आपले सन्माननीय अतिथी प्राचार्य प्रशांत पाटील सर यांची थोडक्यात ओळख करून देतो. प्रशांत पाटील सर जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका संपादन केली आणि पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. नाशिकमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनाचे काम करत असताना प्रशासकीय जबाबदाऱ्या पण त्यांनी पार पडल्या. नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचा प्रारंभ केला आणि या संस्थेत जॉईंट सेक्रेटरी या मानाच्या पदापर्यंत ते पोहोचले. महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या संस्थेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काही काळ जबाबदारी पार पडली. नाशिकच्या त्यांच्या सरचिटणीस पदाच्या काळात उंटवाडी भागात संस्थेची अद्यावत वास्तूही उभी राहिलेली आहे. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे ते वर्षभर चेअरमन होते. महावीर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ते प्राचार्य होते. अशोका एज्युकेशन फाउंडेशनमध्ये डेप्युटी डायरेक्टर या पदावर त्यांनी काम केले. त्यांनी एक तप संदीप फाउंडेशनच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीही काम केले. आता ते या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत. मुलांच्या प्लेसमेंटसाठी प्राचार्य पाटील यांनी आपल्या महाविद्यालयात खूप मदत घेतली आणि त्यांचे हजारो विद्यार्थी आज विविध व्यवस्थापनाच्या मोठ्या पदावर आहेत. प्राचार्य प्रशांत पाटील हे शिक्षणविषयक सूत्र घेऊन लोक जागर करत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतः कौशल्य शिक्षणाचे काही प्रयोग नाशिक जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली आहे. आताच त्यांच्याशी गप्पा मारत असताना साधारण 500च्या आसपास प्रयोग त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्याप्रसार संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब, डॉक्टर प्रवीण जोशी, डॉक्टर राजेंद्र वड्डेरे, तसंच पुणे विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय ढोरे सर, अविनाश शिरोडे, आजच्या कार्यशाळेत सर्व शिक्षक सगळ्यांचं मी कार्यशाळेत स्वागत करतो. विज्ञानाच्या कार्यशाळेत 160-170 लोक जमावीत हा विशेष आनंदाची गोष्ट आहे. कारण विज्ञानामुळे काय चमत्कार घडू शकतो हे सगळ्या जगाला त्याचं महत्त्व पडलं आहे. साऊथ कोरिया हा जगातला सगळ्यात सायन्सची लिटरसी असलेला देश आहे आणि त्या देशाने गेल्या 50 वर्षात जी प्रगती केली ती आपण बघितलीच आहे. जगात असं मानलं जातं की जिथं जिथं सायन्स लिटरसी वाढते, जिथं जिथं सायन्सचं एज्युकेशन वाढतं, तो देश फार झपाट्याने प्रगती करतो आणि आपल्या देशातही ते होत आहे. मित्रांनो, सायन्स फोरमच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सायन्स एज्युकेशन करता प्रयत्न चाललेले आहेत. मराठा विद्याप्रसारक संस्थेत सायन्स एज्युकेशन करता विशेष प्रयत्न चाललेले आहेत. आपण CSRच्या मदतीने नाशिक जिल्ह्यात मागच्या वर्षी 15 हायस्कूलमध्ये सायन्सच्या लॅब उभ्या केल्या. यावर्षी पुन्हा 10 लॅब त्याच्या उभ्या राहत आहेत आणि आपल्या ज्या सगळ्याच हायस्कूलमध्ये येणाऱ्या काळात सायन्सच्या लॅब उभ्या राहतील असा आपला प्रयत्न आहे.
कारण एखाद्या पुस्तकातून सायन्स शिकवणं, आता जसं वडनेरे सरांनी सांगितलं की पुस्तकातून शिकवणं आणि एखादं मॉडेल हातात असताना शिकवणं याच्यात फारच मोठा फरक आहे. आणि आणखीन नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये पण इथं लोक आलेले आहेत. त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हा प्रयोग बघा, तुमच्याही संस्थेत तशा कशा लॅब उभ्या करतील याच्याकरता आपण प्रयत्न करू. तसंच हा जो हॉल आहे याच्यासमोर बॉश कंपनीने आपल्याला अतिशय हायटेक लॅब उभ्या करून दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मागच्या वर्षात आपण 100 दर महिन्याला 100 असं 1000 लोकांना वर्षभर ट्रेनिंग दिलं आणि त्या सगळ्या लोकांना अशी उत्तम अशी नोकरी मिळाली. मागच्याच महिन्यात आपल्याला बॉश कंपनीने आपल्या ITIला समोरच अगदी ती पण लॅब आपण बघायला जाऊ, डोमेस्टिक इक्विपमेंट रिपेअर अँड मेंटेनन्स अशी लॅब लावून दिली. कारण जगभर असं मानलं जातं, 6वी पासून नवीन शिक्षण पद्धती आपल्याला सांगते की ज्या प्रमाणात लोकांनी काही गोष्टी शिकून घेतल्या, डावा हात कार्यान्वित केला तर त्याचं जगणं अधिक उत्तम होऊ शकतं. ज्या ज्या देशांनी उत्तम प्रगती केली त्या सगळ्या देशांमधल्या विद्यार्थ्यांचा 6वी पासून डावा हात म्हणजेच कौशल्याचा हात तयार होतो. त्यामुळे 10वी नंतर ते स्वतंत्रपणे काम करू शकतात. आपल्याकडे ब्रिटिश शिक्षण पद्धती आपण आत्मसात केल्यामुळे पदवी, पदव्युत्तर पदवी, PhD आणखी वेगवेगळ्या डिग्री आत्मसात केल्यानंतरही जीवनातली बेसिक कौशल्य नसल्यामुळे रोजगाराचा अभाव असतो. परवाच आपल्याला भारत सरकारचं रोजगार मंत्रालय आणि CII यांच्या मदतीने इथं फार मोठं कौशल्य विज्ञान केंद्र स्थापन होत आहे आणि रोजगाराकरताही त्याचा प्रयत्न केले जात आहे. CIIने मागच्या वर्षी हा प्रयोग मुंबईत केला आणि गेल्या वर्षभरात 1 लाख मुंबईतल्या लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळावा. रोजगार निर्मिती करता सायन्स एज्युकेशनचं महत्त्व जास्त आहे. याच्याकरता मी पुन्हा पुन्हा सांगतोय. गेले 2 दिवस आपण इथं हा कार्यक्रमात सुरुवात लांबला आहे, त्यामुळे मी आणखीन जास्त वेळ आपला घेत नाही. तर पुन्हा एकदा आपण संवाद साधूया आणि नेहमी भेटूया आणि एकत्र भेटण्यातून क्रियाशील विद्यार्थी कसे तयार होतील, त्यांचा दावा हात तयार होऊन ती रोजगार निर्मिती करता सक्षम कशी होती याच्या करता आपण एकत्रित प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सायन्स फोरमचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद सर. आता आपण आपले प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर संजय डोले, समन्वयक LG मोबाईल सायन्स लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांचं मनोगत ऐकणार आहोत. सर आपल्या या प्रोग्रॅमला खास पुण्यावरनं दरवर्षी येत असतात हेही मला नमूद करायचं आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपण गेल्या कित्येक वर्षापासून हा टीचर वर्कशॉप घेत आहोत. त्यांचा अगदी अल्प परिचय मी करून देतो, याच्यावरनं तुम्हाला थोडीफार कल्पना येईल. डॉक्टर संजय डोले सध्या भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व्यवहार संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य आणि अंतर्गत गुणवत्ता आणि कक्षाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन क्षेत्र न्यूक्लिअर प्रवेगक, रेडिएशन फिजिक्स आणि नॅनो मटेरियल्समध्ये आहे आणि आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल्समध्ये त्यांनी 340हून अधिक शोध प्रकल्प प्रकाशित केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 35 आणि 16 विद्यार्थ्यांनी संबंधित PhD आणि MPhil प्राप्त केलेले आहेत. डॉक्टर डोले सर यांनी म्हणजे सायन्सवरच न थांबता त्यांनी विज्ञान कथा आणि सामान्य लेख लिहिण्यातही सहभाग घेतला असून सध्या विज्ञान कथांची 7 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे, पुरवणी आणि मासिकामध्ये 350हून अधिक वैज्ञानिक लेख प्रकाशित केले आहेत. त्यांच्या विज्ञान कथा आणि लेख देखील विविध विद्यापीठामधील शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग आहेत आणि काही विद्यार्थी PhD देखील त्याच्यावर करत आहेत. त्यांच्या साहित्यावर महाराष्ट्र शासनाचे 2 आणि भारतीय बौद्धिक संघटनेचे 1 असे साहित्यातील 11 पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. जास्त सांगितलं तर मला परत थांबवतील. धन्यवाद आणि सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, ज्यांनी
मराठा विद्याप्रसारक या संस्थेची धुरा सांभाळली आणि त्या दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या समारंभामध्ये किंवा उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी आहोत. असे आजचे नियोजित अध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, प्राचार्य ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नुकतंच ते प्राचार्य प्रशांत पाटील, चिरतरुण असणारे बर्वे सर आणि अतिशय ज्यांचा गाढा अभ्यासक आहे असे आमचे सन्मित्र खगोलशास्त्रज्ञ, खगोल अभ्यासक आणि विज्ञान लेखक आणि भौतिकी शास्त्राचे अतिशय नामवंत प्राध्यापक आमचे सन्मित्र डॉक्टर गिरीश पिंपळे, प्रवीण जोशी की ज्यांनी ही धुरा फोरमची अतिशय सातत्याने, कारण मी या उपक्रमाशी निगडीत आहे त्यामुळे ते निवृत्त झाले तरी सुद्धा या उपक्रमाशी अतिशय चांगल्या पद्धतीने ते निगडीत आहेत असे आमचे प्रवीण जोशी सर, वडलेरे सर आणि अविनाश सर आणि इतर सर्व मान्यवर व्यासपीठावर. आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळेजण यावेळेस, मला असं वाटलं की मी खरं पुण्याहून निघालो तेव्हा अशी अपेक्षा केली होती की एक शिक्षक आहे, भारतात 40-50 शिक्षक येतील, पण जेव्हा जोशी सर म्हणाले की 160-170च्या आसपास शिक्षक इथं आलेले आहेत, मला त्यावरून असं वाटलं की निश्चितपणे तुम्हाला काहीतरी या फोरमच्या माध्यमातून किंवा या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन जायचं आहे. कारण एकूण कार्यक्रम पत्रिका मी जी पाहिली त्याच्यामध्ये पिंपळे सरांचं आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आहे, म्हणजे या विविध शास्त्रांवरचं जे काही प्रारूप आहेत किंवा जे व्याख्यानं आहेत किंवा प्रकल्पधारित तसे काही उपक्रम आहेत ते तुम्ही निश्चितपणे तुम्हाला ते उपयुक्त ठरतील असं मला वाटतं. आता तुम्हाला माहीतच आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे आपल्याला लागू झालेलं आहे. उच्च शिक्षणासाठी आपण खरं तर 2023मध्ये आधीच लागू केलेलं आहे. ते जरी पूर्ण राष्ट्रामध्ये 2020 साली लागलं तरी मला असं वाटतं की जवळजवळ सगळ्या राष्ट्रामध्ये 1100च्या आसपास विद्यापीठं आहेत, त्याच्याशी निगडीत 45,000 महाविद्यालय आहेत आणि एकूण शाळा जर पाहिल्या आपल्या तर ह्या जवळजवळ 2-3-4-5 लाखाच्या आसपास आहे. एका वेळेस या राष्ट्रामध्ये असं शिक्षण धोरण राबवणं तसं खूप मोठं काम आहे आणि खूप जिकिरीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिली 2 वर्ष ही प्रबोधनात्मकतेने आपण लोकांपुढे गेलो, शिक्षकांना अवगत केलं, विद्यार्थ्यांना अवगत केलं, पालकांना अवगत केलं आणि मुख्य म्हणजे आपण जे प्राचार्य आहेत, संस्था चालक आहेत त्यांनाही अवगत केलं आणि समाजाला अवगत केलं आणि त्यानंतर आपण ही अंमलबजावणी केली आहे. आता शालेय पातळीवर अंमलबजावणीचं काम महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे धोरण आहे ते आखण्याचं काम आता चालू आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे की जेवढं, कारण उच्च शिक्षणामध्ये अंमलबजावणी करणं तुलनेने सोपं होतं, कारण जो काही वर्ग तिथं होता तो प्रगल्भ होता असं म्हणायला हरकत नाही. कारण 12वी नंतरचा विद्यार्थी आम्ही प्रगल्भमध्ये मोडतो किंवा शिक्षक हा त्या पद्धतीचा असतो. पण जेव्हा तुम्ही शालेय पातळीवर जेव्हा होता, जेव्हा तुम्ही नर्सरीचा विचार करता, KG आहे, सिनियर KG आहे, पहिली आणि दुसरी या पहिल्या 5 टप्प्यामध्ये जर तुम्हाला NEP जर अंमलबजावणी करायची असेल तर कुठल्या पद्धतीने करायची असेल याचे निकष तिथं दिलेले आहेत. मला एक राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं एक भावलं आहे ते असं की या पहिल्या 5 वर्षामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये भाषा आधी त्याला आली पाहिजे चांगलं, तर ते ज्ञान त्याची म्हणजे त्याची घरातली भाषा असो किंवा त्याची प्रादेशिक असो, राष्ट्रीय भाषा असो किंवा ग्लोबल भाषा असो, म्हणजे अशा भाषेचे संस्करण हे मला असं वाटतं की ह्या 5 वर्षामध्ये झाले पाहिजे. आणि मग नंतर 3री, 4थी, 5वी हा जो 3रा टप्पा आहे म्हणजे 5+3+3+4
याविषयी जेव्हा बोलतो त्याची फोड करतो. जेव्हा 3रीमध्ये येईल तेव्हा मला असं वाटतं की 3री ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांचे काय निकष पाहिले गेले आहेत, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याचे कौशल्य, त्याची सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकता ह्या गोष्टी मला असं वाटतं की त्याने शिकणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आता त्याची आखणी, त्याची विभागणी आणि त्याच्यामध्ये शिक्षकांचा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीने आता प्रयत्नशील व्हावं असं मला वाटतं. तर याच्यामध्ये हे असताना की सर्वसमावेशकता किंवा आपण सर्जनशीलता म्हणतो, क्रिएटिव्हिटी काय असावी, कारण क्रिएटिव्हिटीसाठी मला असं वाटतं की सायन्स फोरम सारख्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, याचं मोठं योगदान आपल्याला लाभणार आहे. कारण शिक्षकांना आपण ट्रेड करणं हे फक्त शासनाचं काम नाही, अशा संस्थांचंही काम आहे. त्यामुळे हे जे उपक्रम आम्ही राबवतो किंवा आपण राबवतो, जे प्रवीण जोशी किंवा वडनेरे सर जे राबवतात सातत्यानं, बर्वे सर, तर ते मला असं वाटतं की तुमच्यासाठी आहे. म्हणून ही कार्यशाळा शिक्षकांसाठी असणं खूप आवश्यक आहे. कारण आधी शिक्षकांनी अवगत करणं गरजेचं आहे, मग ते विद्यार्थ्यांपर्यंत जाणं. तर त्या दृष्टीने जेव्हा अशी सर्जनशीलता विद्यार्थ्यांमध्ये यावी या हेतूने जेव्हा आम्ही विचार केला विद्यापीठ पातळीवर, तेव्हा 2010 साली हा एक संकल्पना आम्ही रुजवली की नेमकं विद्यापीठाचं काम काय आहे. आपण उच्च शिक्षण देणं आहे की मूलभूत शिक्षणाचा अंतर्भूत हा आपण 8वी 9वी 10वी 11वी 12वीलाही केला पाहिजे. तर त्यावेळेस अशी एक संकल्पना पुढे आली की आपण 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांसाठी किमान शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण विज्ञान रुजवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण हा विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी हा विद्यापीठात येणार आहे आणि तो प्रगल्भ असला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे. तर त्या दृष्टीने जेव्हा विचार केला तर तेव्हा मला असं वाटतं की फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा जन्म झाला. आणि तेव्हाचे कुलगुरू असतील किंवा तेव्हाचे समन्वयक असतील, तेव्हा आम्ही हॅनन युनिव्हर्सिटी साऊथ कोरिया की जे मगाशी सरांनी पाटील सरांनी उल्लेख केला, कारण त्याची साक्षरता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर तिथं त्या विद्यापीठामध्ये फक्त सायन्स पॉप्युलरायझेशनसाठी असणारा एक स्वतंत्र विभाग आहे. तिथं 2 फुल टाईम प्राध्यापक, 1 असोसिएट प्राध्यापक आणि 2 असिस्टंट प्राध्यापक काम करतात. ज्या राष्ट्रामध्ये असा फुल टाईम जर एखादा प्राध्यापक काम करत असेल, 2 प्राध्यापक काम करत असेल त्या विभागामध्ये, मला असं वाटतं की ते राष्ट्र पुढे जाणारच. तर ही जी आहे धोरणात्मक, मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येकाने ते करणं गरजेचं आहे. तर या दृष्टिकोनात जेव्हा ती गेली, आज गेली जवळजवळ 14 वर्ष 15 वर्ष सातत्याने ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा पुणे विद्यापीठाअंतर्गत येणार. आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे गेलो. प्रवीण जोशी सरांकडे सुद्धा आपण मला असं वाटतं की 30 ते 40 शाळा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं होतं की याच्यामध्ये हॅनन युनिव्हर्सिटी, LG इलेक्ट्रॉनिक्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालतो. याचा प्रत्येकाचा शेअर याच्यामध्ये आहे. जेव्हा एखादी हे शिक्षकांसाठी मी मुद्दाम सांगतो, कारण तुम्ही आमच्या वेबसाईटवर जा, तिथं क्लिक करा, तिथं नोंद करा आणि तुमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही आमची ट्रेलर जो आहे, ट्रेलर हा एवढा लांब आहे, इट इज सेल्फ कंटेंट, म्हणजे त्याचे वीज स्वतःची आहे, स्टेज स्वतःचं आहे, सगळी जी म्युझिक सिस्टीम सगळं स्वतःचं आहे आणि आमचे स्टेज कलाकारही आहे. तर अशा पद्धतीने ही जी फिरती विज्ञान प्रयोगशाळा आहे, तर या अंतर्गत आम्ही पहिल्यांदा त्यांना काही प्रयोग पण देत होतो. तर काही हँड्स ऑन एक्सपेरिमेंट जे होते, हँड्स ऑन एक्सपेरिमेंट म्हणजे काही की विद्यार्थ्यांना आम्ही द्यायचो, त्याने ते वर्गामध्ये जायचं, त्याला डिसमेंटल करायचं, असेंबल करायचं आणि त्याला वर्किंग मॉडेल करायचं आणि त्याचा कन्सेप्ट आमच्या डेमॉन्स्ट्रेशन समजून सांगायचं. हे जे काही वर्किंग मॉडेल आहेत, दे आर ऑल बेस्ड ऑन द नोबेल प्राइज विनिंग कन्सेप्ट्स, म्हणजे त्याच्यावर होते. तर हे मला असं वाटतं की हे का करावं, हे असं का करावं, ही विद्यापीठाची भूमिका आहे का? निश्चितपणे मला असं वाटतं की आहे. कारण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर विज्ञान रुजवायचं जर असेल तर त्यांना 8वी 9वी 10वीलाच आपण ते रुजवलं पाहिजे. आणि त्या हेतूने मला असं वाटतं की नवीन शिक्षण धोरणामध्ये याची उपाययोजना आपण केली पाहिजे. मगाशी मी उल्लेख केला की कौशल्य सर्जनशीलता ही त्याच्यामध्ये असलीच पाहिजे. फिनलँडसारखे किंवा जपानसारखे राष्ट्रांचे विद्यार्थी लहानपणापासून सर्जनशीलता शिकतात की जे आपले विद्यार्थी शिकत नाही. तर ही शिक्षकांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणण्यासाठी निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग आपल्याला अशा
उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा लागला. तर ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा जी आहे त्याचा आजपर्यंत आम्ही 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. जवळजवळ 30,000च्या आसपास किट्स, एक्सपेरिमेंटल किट्स आम्ही वाटले. आणि एक सांगतो, याचं कुठलंही मूल्य आम्ही घेत नाही. एक शाळा घेतली त्याला 1 दिवस लागतो. त्याच्यामध्ये 1 तासाचं ड्रामा असतो, नाटक आहे. त्याच्यामध्ये 1.5 तासाचे LNT-वरचे प्रयोग आहेत, द्रव नायट्रोजनवरचे. आणि जवळजवळ 3 तास डेमॉन्स्ट्रेशन्स असतात आणि ते विद्यार्थ्यांना आम्ही देतो. आणि अशा वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला इथं म्हणजे प्रतिसादही मिळतो. आम्ही खेड्यापाड्यांपर्यंत जातो की जिथं वीज नाही, अशा की जिथं रस्ते नाहीत. आम्ही शेतामध्ये असे प्रयोग केलेले आहेत की तिथं आदिवासीसारखे मुलं आज पुढे आले. या त्यांच्यामध्ये सर्जनशीलता येऊन शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन देऊन ते आज मोठ्या प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यातनं चांगले उत्कृष्ट शास्त्रज्ञ निर्माण होतील आणि त्याला निश्चितपणे तुमच्यासारखे शिक्षक कारणीभूत आहेत असं मला वाटतं. आता मगाशी हा जो उल्लेख मी केला की हा का करावा आणि कशासाठी करावा, तर याच्यामध्ये एक शिक्षकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की 8वी 9वी 10वीमध्ये जेव्हा अशी सर्जनशीलता मुलामध्ये येते त्याच्यात तुम्ही संवर्धन करा. आणि वेगवेगळे ज्या स्पर्धा आहेत, कारण महाराष्ट्र शासनाचे जे विज्ञान विभाग आहेत ते एक मेळावा घेतं, त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. अशा याला मी स्वतः गेलेलो आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे अशा विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पुढे आविष्कारसारखी कॉम्पिटिशन आहे किंवा अन्वेषणसारखे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आहे की याच्यातनं हा विद्यार्थी घडत जातो आणि पुढे विज्ञान तो पायी होतो. तर निश्चितपणे याच्यामध्ये हे असणं गरजेचं आहे. तर हे का करावं की याच्यातनं एक चांगला नोबेल पुरस्कार विजेता निर्माण व्हावा. आज जवळजवळ 1930 साली CV रमण नंतर आपल्याला कुठलाही पुरस्कार मिळालेला नाही, नोबेल पुरस्कार. आज 95 वर्ष झाले. का बरं? कारण काय आहे की आपण सर्जनशीलता कुठेतरी हरवून बसलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आपण क्रिएटिव्हिटी निर्माण करत नाही, ती त्याला करू देत नाही. आपण कुठेतरी पाठांतर करायला लावतो आणि त्यानुसार तो घडत राहतो. त्यामुळे कुठेही आज सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत पण आपण त्या तोडीचं काम करत नाही आहे. पूर्वीच्या वेळेस मला असं वाटतं की मी 1-2 मिनटं घेतो की पूर्वी आपण नोबेल पुरस्कार 1930 नंतर जवळजवळ 95 वर्ष झाले, पण त्याच्या आधी जवळजवळ 5 नोबेल पुरस्कार आपले हुकले हे खूप जणांना कमी माहिती आहे. कारण जगदीशचंद्र बोस यांचं 2दा जवळजवळ 1दा नोबेल पुरस्कार हुकलं. त्याचं कारण असं की त्यांचं जे काम वनस्पती शास्त्रावरचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यांनी प्रथम वनस्पतींना संवेदना असतात ही संकल्पना मांडली आणि ती पुढे नेली. पण त्याच वेळेस समांतरपणे त्यांनी बिनतारी संदेशावर मोठं काम केलं होतं आणि त्यांनी तो प्रयोग कलकत्ता येथील एका लॅबोरेटरीमध्ये केला आणि अतिशय यशस्वी केला. तर त्यावेळेस फक्त त्यावेळेस आपण दळणवळणाचं साधन नव्हतं किंवा आपण तेवढं वेगाने आपण ते रिपोर्ट करू शकलो नाही. पण त्याच वेळेस समांतरपणे इटलीमध्ये मार्कोनी यावर प्रयोग केला आणि त्याने रॉयल सोसायटीला कळवलं की त्याने तो केला आणि त्याच्या नावावर तो प्रयोग केला, त्याला तो नोबेल पुरस्कारने त्याला सन्मानित केलं. पहिला नोबेल पुरस्कार आपण हा असा बनवलेला आहे. दुसरा सत्येंद्रनाथ बोसांबद्दल मगाशी सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशनबद्दल उल्लेख केला. तर सत्येंद्रनाथ बोस हे अशी व्यक्ती आहे की त्यांना जर ते आज जिवंत असते, कारण मृत व्यक्ती झाल्यानंतर नोबेल पुरस्कार तुम्हाला मिळत नाही, हे तो नियमामध्येच आहे, त्यांच्या मॅन्डेटमध्ये आहे. त्यामुळे जर आज सत्येंद्रनाथ बोस जिवंत असते तर त्यांना किमान 2दा तरी नोबेल पुरस्कार मिळाला असता. कुठला? एक तर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन की त्याच्यामध्ये त्यांनी आइन्स्टाईन बरोबर एक संख्याशास्त्रावरचा एक पेपर लिहिला आणि तो ॲक्सेप्ट झाला आणि बोझॉन नावाचा एक मूलतः त्यांनी तो शोधून काढला. तर त्याच्यात एक थिअरॉटिकल कन्सेप्ट त्यांनी मांडली होती आणि त्याच्या आधारावर 2011 साली तिथं प्रयोग झाला अमेरिकेमध्ये आणि कॉर्नेल अशा 3 जणांना त्याच्या आधारावर त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. जर कदाचित ते जिवंत असते तर ते निश्चितपणे त्यांना बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशनमध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं असतं आणि त्यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला गेला असतं. आणि दुसरं एक हॅलो थोडं लांबून घेतो. तर मला असं वाटतं की दुसऱ्याने सुद्धा त्यांचं हुकलं, कारण ही जी कन्सेप्ट आहे हिग्स बोझॉन नावाची कन्सेप्ट जी आहे की ज्याला 1964 साली पीटर हिग्स यांनी एका
छोट्याशा पेपरमध्ये आणि त्याचे मॅथमॅटिकल मॉडेल वापरून त्यांनी ते केलं आणि त्याचा जो पाठलाग गेली 50-60 वर्ष शास्त्रज्ञ एक्सपेरिमेंटलिस्ट केले आणि त्यांनी 27 किलोमीटर परिघ असणारा प्रवेगक बांधला आणि त्याच्यावर त्यांनी 2011-12 साली प्रयोग केले. त्या प्रयोगात त्याची अस्तित्व त्याचं म्हणजे अधोरेखित केलं. ते 2013 साली 14 साली एंटलाट आणि हिग्स बोझॉन यांना पीटर हिग्स यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. हिग्स बोझॉन हा जो पार्टिकल आहे, मूलकण आहे, याच्यामध्ये बोझॉन हा कारण सत्येंद्रनाथ बोझॉन यांचं कंट्रीब्युशन त्याच्यामध्ये ते कदाचित दिवंत असते तर मला वाटतं निश्चितपणे याचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला असता. हे जेवढे तिसरं नोबेल पुरस्कार आहेत ते आपण म्हटलं. रामानुजन सारख्या यांनी आजही जवळजवळ 131 प्रमेय लिहून ठेवले. त्यातले प्रमेय वापरून बऱ्याच जणांना नोबेल पुरस्काराने गवसणी घातलेली आहे. ते असेल, पण आज मला असं वाटतं की जे आज आपण करत आहोत नवीन शिक्षण धोरणामध्ये याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये विचारमंथन होत आहे की अशी सर्जनशीलता जर आपल्यामध्ये जी पूर्वी सुविधा नव्हत्या, पण आपल्याकडे सैद्धांतिक पातळीवर मांडणारे जे म्हणजे बौद्धिक चालना होती ती फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. पण आज सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, पण आपल्याकडे म्हणजे क्रिएटिव्हिटी नाही आहे, सर्जनशीलता नाही आहे. ती विद्यार्थ्यांमध्ये जर आज आपल्याला आणायची असेल तर मला असं वाटतं की तरच मला असं वाटतं की आपण नोबेल पुरस्कारासारख्या पुरस्कारांना गवसणी घालू शकू. नाही तर पुढची अजून 100 वर्ष आपल्याला अशीच वाट बघावी लागेल. कारण जग हे वेगाने जात आहे, तंत्रज्ञान हे वेगाने जात आहे. कारण आज वेगळं बदलते, वेगळ्याने दुसरं तंत्रज्ञान येत आहे. तर अशा स्पर्धेमध्ये जर राहायचं असेल तर भारतामधला प्रत्येक विद्यार्थी हा सर्जनशील झाला पाहिजे, क्रिएटिव्ह झाला पाहिजे, तर तो मोठ्या जगामध्ये प्रवाहात येईल आणि मग आपण नोबेल पुरस्कार. कारण जामासारखं छोटंसं राष्ट्र एका विद्यापीठामध्ये 5व्या नोबेल पुरस्कार विजेते होतात, पण आपल्यासारख्या की जिथं 1100 विद्यापीठ आहेत, चांगल्या संस्था आहेत, तिथं अजून नोबेल पुरस्कार आपण मिळवू शकत नाही. पण मला असं वाटतं की याच्यामधनं निश्चितपणे पण त्याच्यासाठी आपण सगळेच कारणीभूत आहोत. आपण त्याला विद्यार्थी कसे घडवावे आपण तुमच्यासारख्या शिक्षकांनी याच्यामध्ये निश्चितप्रमाणे घ्यावं असं मला वाटतं. मी फारसा वेळ घेणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात. आता जे काही व्याख्यान होतील त्याचा काय प्रतिबिंब तुम्ही चर्चा करा, हे करा, आत्मसात करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत न्या. पालकांना समजवा. पालकांना असं समजावं की विद्यार्थ्यांनी मूलभूत शास्त्राकडे येण्याची गरज काय आहे. कारण मूलभूत शास्त्राकडे येणारा विद्यार्थीच मला असं वाटतं की राष्ट्राची धोरणं ठरवतो. कुठल्याही राष्ट्राचे धोरणं ठरवायला कुठलाही डॉक्टर नसतो की इंजिनियर नसतो, तो फक्त मूलभूत शास्त्र शिकणारा हाच माणूस असतो, विचारवंत असतो, तो लेखक असतो. म्हणून मला असं वाटतं असे विद्यार्थी जर घडवायचे असतील तर तुमची गरज आहे. आणि मग आणि असे विद्यार्थी घडले तर मला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये आपण निश्चितपणे नोबेल पुरस्कारालाही व्यवस्थित घालू शकतो. तर मी तुम्हाला या पूर्ण कार्यशाळेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर एक साधारण 3.5-4 वर्षापूर्वी LG मोबाईल लॅबोरेटरी ही नाशिकमध्ये आली होती. नाशिकच्या सर्व खेडेपाड्यामधून पण आम्ही त्या लॅबोरेटरीबरोबर फिरलो. नाशिक शहरातील बऱ्याचशा शाळा पण कव्हर केल्या आणि तीच प्रेरणा घेऊन दरवेळेस ती मोबाईल लॅब आपल्या इथे आणणंही शक्य नव्हतं, कारण त्यांना पुणे आणि नगर पण कव्हर करायचं होतं. मग सरांचीच प्रेरणा घेऊन सायन्स फोरमनी छोटे 100 प्रयोग तयार केले. साधारण एक कारमध्ये बसतील एवढे, आणि आम्ही आमच्याकडचे जे एक्सपर्ट आहेत ते विनामूल्य आम्ही शाळांचं बोलवणं आल्यावर आम्ही जात असतो. बऱ्याचशा शाळा आम्हाला कनेक्टेड आहेत. बरं, ते एका दिवसाकरता किंवा 3 तासाकरता पण नाही, बरेच आठवडे ते आम्हाला कंटिन्यू बोलवतात. प्रोग्राम फिक्स झालेले आहेत. आता त्याही पुढे म्हणजे ऑनलाईन पण आम्हाला वर्षभराचे काही शाळांचे प्रोग्राम्स मिळालेले आहेत. अर्थात जे ऑनलाईन प्रोग्राम असतील ते सगळ्यांनाच खुले असतील. आपला टीचर्सचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये डेफिनेटली आम्ही सर्वांना ॲड करून घेऊ आणि जास्तीत जास्त ऑनलाईन काय करता येईल हे आपण बघूया. तरी आता मी माननीय प्राचार्य सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे
यांची ओळख करून द्या. ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. तसंच बार काउन्सिल ऑफ इंडियाचे नाशिक शाखेचे ते अध्यक्ष आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत. मराठी भाषा परिषदेचे ते समन्वयक आहेत. तसंच विज्ञानाकरता गेले 2 वर्ष विशेष ते कार्य करत आहेत. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे जे शाळा आहे त्याच्या सगळ्या शिक्षकांना आयसरच्या मदतीने कार्यशाळेतून विज्ञानाचं शिक्षण कसं मिळेल, ते अपग्रेड कसे होतील याच्याकरता प्रयत्न करत आहेत. आजच्या कार्यशाळेकरता रोहित जोशी सर जेव्हा त्यांच्याकडे गेले की अशी कार्यशाळा मराठा विद्याप्रसारक संस्थेत घ्यायची आहे, त्याला त्यांनी लगेच मान्यता दिली. त्यामुळे आजची कार्यशाळा घडून येते. माननीय नितीन ठाकरे साहेबांना विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करा. थँक्यू. आजच्या या प्रयोगातून विज्ञान शालेय विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर संजयजी डोले समन्वयक LG मोबाईल सायन्स लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे राजेंद्रजी वडनेरे, प्रवीणजी जोशी, आमचे मार्गदर्शक डॉक्टर बर्वे सर, त्याचप्रमाणे अविनाशजी शिरोडे, डॉक्टर आचार्य, प्राध्यापक डॉक्टर पिंपळे, या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील सर, या कार्यशाळेसाठी आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या वर्कशॉपसाठी सायन्स फोरमने आमची या महाविद्यालयाची निवड केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आता हे RSM पॉलिटेक्निक, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे आणि सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा होते आहे आणि 2 दिवस आपण या कार्यशाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीने नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये आता प्रशांत पाटील सरांनी सांगितलं की मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या शिक्षकांचं प्रशिक्षण हे आम्ही निरंतर चालू ठेवलेलं आहे. आम्ही अनेक संस्थांशी संलग्नीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी असेल, आयसर असेल, अशा अनेक संस्थांबरोबर आम्ही करार केलेले आहे. त्या माध्यमातून आमचे वर्कशॉप्स हे नेहमी होत असतात. त्याचबरोबर आमचं स्वतःचं इन हाऊस HRD सेंटर आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, या सगळ्यांच्या अंतर्गत शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण ही निरंतर प्रक्रिया आम्ही चालू ठेवलेली आहे. आमच्या संस्थेतल्या जवळपास 4,500 ते 5,000 लोकांचं प्रशिक्षण ऑलरेडी आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर आयसरच्या आणि MSFDAच्या माध्यमातून मध्यंतरी आम्ही विज्ञान शिक्षकांची प्रयोगशाळा कार्यशाळा इथे घेतलेली होती. त्या माध्यमातून टेलिस्कोप मेकिंग आपण केलेलं आहे आणि त्या शिक्षकांनी स्वतः टेलिस्कोप बनवून आपापल्या शाळांमध्ये ते टेलिस्कोप विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. खऱ्या अर्थाने विज्ञान ही एक अत्यंत अद्भुत अशी गोष्ट आहे. त्याचा फायदा हा संपूर्ण जगाला आहे. आज आपण जे काही प्रगती केलेली आहे ती केवळ आणि केवळ विज्ञानामुळे केलेली आहे आणि म्हणून शिक्षकांना सुद्धा याच्यामध्ये जे काही नवीन त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देता आलं पाहिजे. तेच ते शिकून विद्यार्थी पण आता कंटाळलेले आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा जो काही मुख्य हेतू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग आपल्या विद्यार्थ्यांना द्यावं लागेल. म्हणजे प्रत्येक विषयासाठी प्रयोग ठेवलेले आहेत. अगदी मराठी विषय असो किंवा इतर कुठले विषय असो, या प्रत्येकासाठी त्यांना ट्रेनिंग आता आपल्याला विद्यार्थ्यांना द्यावं लागणार आहे. महाविद्यालयीन स्तरावरती आता नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता हळूहळू ती माध्यमिक आणि प्राथमिक विभागांपर्यंत येऊन ठेपणार आहे आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना सज्ज असावं लागणार आहे. या माध्यमातून आपल्याला माहितीच आहे की विशेषतः ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणित हे 2 विषय अतिशय त्यांना कठीण जातात. परंतु या विषयाची गोडी कशी निर्माण करायची हे सर्वस्वी शिक्षकांवरती अवलंबून असतं आणि विद्यार्थ्यांना जर चांगल्या रंजक पद्धतीने जर आपण विज्ञान शिकवलं तर मला वाटतं त्यांना गोडी ही नक्कीच लागू शकते आणि त्या माध्यमातून आपल्याला हा जो काही आजचं जे काही कार्यशाळा आहे या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होणार आहे. आता या कार्यशाळेमध्ये आपण आलेले आहात, 2 दिवस इथं आपण शिकणार आहोत, परंतु खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने या कार्यशाळेचा उपयोग झाला असं मला वाटतं. त्यामुळे आपण नक्कीच
या कार्यशाळेचा उपयोग करून आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर घालाल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. या निमित्तानं AI टेक्निकचा वापरसुद्धा शिकवताना कसा करता येऊ शकतो हे सुद्धा आता आपल्याला शिकून घ्यावं लागेल. बऱ्याच जणांना आता असंही वाटत असेल की आमच्या आता सर्व्हिसचे काही 5 वर्ष राहिली किंवा 4 वर्ष राहिली, आम्हाला या नवीन गोष्टी कशाला शिकायला पाहिजे. पण तसं न करता ज्या ज्या नवनवीन घडामोडी होत आहेत त्याही आपल्याला शिकून घ्याव्याच लागतील. त्या पद्धतीने आपल्याला भविष्यात काम करावं लागेल. आज आपण जवळजवळ 170 ते 75 शिक्षक या वर्कशॉपसाठी आलेले आहात. खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम इथं होतोय. संस्थेच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू करत असतो. मध्यंतरी आम्ही एक रेडिओ कर्मवीर नावाचं एक रेडिओ स्टेशन पण चालू केलेलं आहे. 88.4 असं त्याची फ्रिक्वेन्सी आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या मुलाखती, चांगल्या लोकांचे लेक्चर्स, त्याचबरोबर मनोरंजनाचेही कार्यक्रम, असे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय आणि याचा फायदा नक्कीच आमच्या संस्थेतले सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा होतो आहे. असे नवीन उपक्रम आम्ही सदैव राबवण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सायन्स फोरमने आमच्यावरती जो काही विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि या 2 दिवसामध्ये आपण नक्कीच ही जी काही कार्यशाळा आहे ही नक्कीच आपण त्याचा आनंद घ्याल अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यशाळेला शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद सर. सायन्स फोरमला एवढ्या मोठ्या संस्थेबरोबर आज काम करायला मिळत आहे याचा नक्कीच अभिमान आहे सर. आणि यापुढेही आपण तुम्ही संधी दिली तर नक्कीच काम करत राहू. तर मी आता आभाराचं आपण काम करूया की डॉक्टर प्रकाश लांडगे सरांना विनंती करतो की त्यांनी एक आभार व्यक्त करावं. त्यानंतर एक लेक्चर होईल डॉक्टर वडनेरे सरांचं आणि त्याच्यानंतर लंच टाईम असेल. धन्यवाद जोशी सर. आदरणीय व्यासपीठ, माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय डोले जे पुण्यावरून खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, तसेच प्राचार्य प्रशांत पाटील, डॉक्टर वसंत बर्वे, डॉक्टर राजेंद्र वडनेरे, डॉक्टर गिरीश पिंपळे, इतर मान्यवर आणि उपस्थित सर्व शिक्षक ज्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. आजच्या या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचा भाग आहे आणि माझ्या मते आभार प्रदर्शनाचा हा भाग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण अनेक लोकांकडून, अनेक जणांकडून, अनेक दिशेने मदत घेऊन हा कार्यक्रम साकारला जात असतो. त्याच्यामुळे ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, ज्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते, ज्यांच्याकडून आम्हाला आशीर्वाद मिळतात, मोटिवेशन मिळतं, त्यांचा नावाचा उल्लेख हा होणं अत्यंत आवश्यक असतं. सर्वात प्रथम मी माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे जे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, वेळात वेळ काढून ते आपल्या या कार्यक्रमासाठी आले आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आपल्याला शिक्षणाची पद्धत बदलावी लागेल असं सरांनी सांगितलेलं आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होईल अशा पद्धतीचं एज्युकेशन देणं आवश्यक आहे याच्यावरती सरांनी भर दिलेला आहे. आणि तसंच आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असं सरांनी नमूद केलेलं आहे. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. यानंतर मी माननीय डॉक्टर संजय डोले सर यांचे सुद्धा आभार मानतो. कारण ते सायन्स फोरमचा कुठलाही कार्यक्रम असतील तर त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते पुण्यावरून वेळ काढून आवर्जून नाशिकमध्ये येतात आणि ते आम्हाला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही सायन्सवरचे बरेचसे कार्यक्रम घेत असतो. त्यामुळं मी त्यांचे देखील सायन्स फोरमतर्फे आभार मानतो.
त्यांचे शुभेच्छा आणि त्यांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत बरेचसे कार्यक्रम आम्ही यशस्वी केलेले आहेत. त्याच्यानंतर माननीय प्राचार्य प्रशांत पाटील सर यांचे मी आभार मानतो की ज्यांनी ही संपूर्ण व्यवस्था आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. KTHM कॉलेजतर्फे सरांनी सांगितलं की भरपूर कार्यक्रम होत असतात, त्यांचे सुद्धा कार्यक्रम होत असतात. सायन्स फोरमने एक छोटीशी स्टेप घेतलेली आहे आणि कार्यक्रम करायचं असं ठरवलं आणि त्याच्यासाठी प्रशांत पाटील सरांनी आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेले सर्व फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे सायन्स फोरमतर्फे मी सरांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र वडनेरे हे सायन्स फोरमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, प्रमुख सल्लागार आहेत किंवा प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून बऱ्याचशा आयडिया संकल्पना घेऊन आम्ही हा कार्यक्रम बरेचसे कार्यक्रम राबवत असतो. तर त्यांचे देखील आभार. प्रिन्सिपॉल डॉक्टर वसंत बर्वे ते देखील सायन्स फोरमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये नेहमी उपस्थित असतात, त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इतर मान्यवर आहेत, डॉक्टर गिरीश पिंपळे आहेत, डॉक्टर पगारे सर आहेत आणि त्या सर्वांचेही मी आभार मानतो. प्रवीण जोशी सरांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानायला पाहिजेत, कारण या कार्यक्रमासाठी ते विशेष कष्ट घेत असतात. सर्व प्रकारचं डिजिटायझेशन करणं, फॉर्म्स तयार करणं, फॉर्म्स भरून घेणं, सर्टिफिकेट्स तयार करणं, अशा बऱ्याचशा सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, या सगळ्या गोष्टी ते सातत्याने करत असतात. सगळ्यात जास्त काम तेच करत असतात. त्याच्यामुळे त्यांचे देखील या ठिकाणी विशेष आभार. आणि सर्वात शेवट्यांना जे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला कारण ऐन वेळेस खूप पार्टिसिपंट्स वाढले, त्याच्यामुळे आपल्याला जागा देखील बदलावी लागली, त्यामुळे थोडासा वेळ झाला. याच्याबद्दल मी सायन्स फोरमतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणखीन कोणाचे जर का राहिलेले असतील तर त्यांचे देखील आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपुष्टात आलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. एक फक्त सूचना आहे, एक 5 मिनिटं आपण विश्रांती घेऊया आणि त्याच्यानंतर डॉक्टर वडनेरे सरांचं लेक्चर होईल आणि त्याच्यानंतर आपण लंच करूया.